आमचा महापौर होता, आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो. नाही, मूळ ज्या भागाला मिळत नाही त्या भागात सांगतो ना मी, मूळ ज्या भागाला द्यायचं त्या भागात अजून जलकुंभच तयार झाले नाही. भाग आता शहर आपलं आशियातलं सगळ्यात वेगाने वाढणारं शहर म्हणून ओळखलं जातं. परंतु जोपर्यंत या शहराला पाण्याची कमतरता नाही आहे, नियोजनाची कमतरता आहे. आत्ता पण जे पाणी आहे ना, ते जरी नीट दिलं तरी 1 दिवसाआड पाणी भेटू शकतं. नवीन 1 लिटरसुद्धा पाणी न येता आत्ताचं जे पाणी आहे, तुम्हाला सिंपल गोष्ट आहे, 240 MLDची आवश्यकता, 140 MLD आत्ताच्या घडीला येतच. मला सांगा, 140 MLD एका भागाला, 140 MLD एका भागाला रोज 1 दिवसाआड दिलं, 1 दिवसाआड पाणी येऊ शकतं. 280 MLD होतं, गरज 240ची आहे. मग 240ची गरज असताना 140 येत असताना 9 दिवसाला का, हा माझा प्रश्न आहे. आम्ही देत होतो ना 3 दिवसाला पाणी. मग आता नियोजन नाही ना, कोणाचं नियंत्रण आहे मला सांगा? कमिशनरवर कोणाचं नियंत्रण नाही आहे. मंत्री आपल्या आपल्या ह्याच्यात आहे, नुसतं लुटण्यात आहे, टेंडर मोठे मोठे करणं. सिडकोचं तिकडं मोठं काय जागेचं त्या खेवलकर कुटुंबाला 500-700 एकर जमीन दिली. इथं वेदांत हॉटेलचं टेंडर स्वतःच्या मुलं, याच्यातच मंत्री मशगूल आहे. नाही, या सुधारित योजनेबद्दल आरोप प्रत्यारोप हे सातत्यानं चालू असतात, पण योजना काही प्रत्यक्षात येत नाही. आता शेवटच्या टप्प्यात आली असं सांगितलं जातं. लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा लाजिरवाणं आहे का नाही? हे पण सुधारित योजना माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना 12 डिसेंबर 2020 रोजी या योजनेचं भूमिपूजन झालेलं. प्रशासकीय मान्यता देवेंद्रजींच्या काळात 2019ला झाली होती आणि ऑफिशियली टेंडर होऊन कामाला सुरुवात मला चांगलं आठवतं 12 डिसेंबर 2020ला झाली. खरं तर एप्रिल 2024मध्ये याचं काम संपायला पाहिजे होतं. आता एप्रिल 2026 येणार आहे, 4 महिन्यांनी, अजूनही काम पूर्ण नाही. आमचं सरकार 22पर्यंत होतं, त्यावेळेस किती काम झालं ते तुम्ही बघा, आणि 22 नंतर आत्ता पण किती काम झालं ते बघा. त्या याच्यामध्ये 850 कोटी रुपयाचं कर्ज राज्य सरकारकडून घेतलेलं. त्यावेळेस उद्धवजीने सांगितलं होतं की हे 850 कोटी रुपये आम्ही देऊ. या सरकारने कुठे दिले? या सरकारने राज्य महानगरपालिकेला कर्ज घ्यायला पाडलं. 850 कोटी कर्ज घ्यावं लागलं. आता त्याचा हप्ता 8 कोटी रुपये येणार आहे. उद्या नवीन बॉडी आल्यावर त्याला काम करायला 1 रुपया राहणार नाही आहे. मग आता 1680 कोटीची योजना 27-27 कोटी झाली. आणि मी तर असं ऐकतो की आणखी 100-200 कोटी रुपये जास्त मागितले. आता 2700 कोटीची झाली आहे. 2750 कोटी, जी 1680 कोटीची योजना होती. मला सांगा, 1680 कुठं, 2750 कुठं, 2760 कोटी कुठं? म्हणजे जवळपास 1100 कोटी रुपयाची किंमत कशी काय वाढली? जर तुम्ही 2024ला पूर्ण केली असती तर ही योजना 1680 कोटीत व्हायला पाहिजे होती. तुम्ही 1680 कोटीची योजना 2024ला पूर्ण नाही केली, परिणामी किंमत वाढली. आज हे 2700 कोटी रुपये, त्याच्यातले 850 कोटी रुपये महानगरपालिकेला भरायचे.